बोलतील। नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे। आता राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आताच्या या घडीची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। नारायण राणे यांची पत्रकार परिषद। अगदी प्रवीण दरेकरजी, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, कुमार नंतर प्लीज मध्ये बोलला। सन्माननीय आशिष शेलार, आमदार, माजी मंत्री, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, काल मी रत्नागिरीमधून महाड कोर्टात जाऊन रात्री नाही सकाळी 5 वाजता मुंबईत पोहोचलो। आज हायकोर्टात माझ्या विरुद्ध ज्या केसेस शिवसेनेकडून दर्ज करण्यात आलेल्या आहेत त्या संबंधी आता 3:30 वाजता निकाल लागलेला आहे। दोन्ही निकाल महाड आणि हे माझ्या बाजूने लागलेले आहेत। याचाच अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालेलं आहे। मित्र, 17 सप्टेंबर पर्यंत कोर्टाची केस असल्यामुळे मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही, पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं हे मी योग्य मला वाटलं नाही आणि म्हणून आज त्वरित हा दौरा झाल्यानंतर पत्रकारांना माहिती द्यावी या भावनेतून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। नाहीतरी तुम्ही माझ्या घराबाहेर रात्रीपासून वाट पाहतच होता। मला आज परत रात्री त्रास पत्रकार मित्रांना होऊ नये म्हणून मी या पत्रकार परिषदेचं प्रयोजन केलेलं आहे। गेले काही दिवस माझा हा दौरा म्हणा, जन आशीर्वाद यात्रा म्हणा चालू असताना जे काय टीव्हीवर येत होतं, वृत्तपत्रात येत होतं, त्याची सगळी माहिती मला मिळत होती। काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात हेही माझ्या आता लक्षात आलेलं आहे। त्यावरही आज काय बोलणार नाही, पण आमचा हा दौरा किंवा ही यात्रा कशासाठी होती तर ही यात्रा माननीय पंतप्रधानांना, माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान होऊन 7 वर्ष झाली, तर या 7 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांनी भारतवासियांना दिलेल्या योजना याची माहिती सर्वसामान्य शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत पोहोचवणं आणि ह्या योजना तुमच्यासाठी आहेत, मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत हे सांगण्यासाठी ही यात्रा होती। एक दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं। राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना या वेळेला मंत्री बनवण्यात आलं। त्यांना माननीय मोदी साहेबांनी सांगितलं, तुम्ही सर्व तुमच्या राज्यात जा, राज्यात जाऊन तुम्ही जनतेचे आशीर्वाद मागा, आशीर्वाद घ्या आणि तुमच्या विभाग म्हणजे खात्याला, कामकाजाला सुरुवात करा। त्याप्रमाणे आम्ही म्हणजे मी स्वतः 19 माझ्या जन आशीर्वाद यात्रेला विमानतळापासून शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन मी सुरुवात केली। ती कालपर्यंत होतो
आज एक दिवस किंवा 2 दिवस मध्ये गॅप ठेवलाय. परवापासून सिंधुदुर्गापासून यात्रा सुरू, त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही. आणि म्हणून माननीय मोदी साहेबांनी माझ्यासारख्यावर, एक सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. या सर्व लढ्यामध्ये एक तर जन आशीर्वाद यात्रा सुरू होती, पण आमच्या विरोधी मित्रांनी लढा सुरू केला. त्यामध्ये माझा पक्ष, भारतीय जनता पक्ष, माझ्या पाठीमागे खंबीर उभा राहिला. त्याबद्दल माननीय नड्डा साहेब, चंद्रकांत दादा पाटील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्ष नेते वगैरे यांचा अतिशय चांगलं पाठबळ मिळालं. त्यांचाही मी आभारी आहे. मी असं काय बोललो होतो ते राग आला. ते वाक्य काय परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल होईल, काय बोलणार. प्रश्न असा आहे, जे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली, तो कसा क्राईम होतो. म्हणजे ते घडल्यावर काही चॅनलवाले धडाधड राणे विरुद्ध हे होणार, राणे असे होणार, काय वा, काय पत्रकारिता आहे हो. आम्ही पाहिलीच नाही. 52 वर्ष झाले मला राजकारणाला. 52 करा, काय हरकत नाही. माझी काय हरकत नाही, आक्षेप नाही. काय शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत. 1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं गुणबांधणीचा कार्यक्रम होता, उद्घाटन होतं. त्या अगोदर आमच्या लाडसाहेब आमदारांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं सेना भवन बद्दल. केलं होतं, तोडू महिलांवर आमचा हात टाकला, आता आम्ही हे करू ते करू म्हणाले. महिलांवर हात टाकला तर मी जे बोललो होतो, आपल्या देशाबद्दल अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहित नसतात. देशाबद्दल सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला सहन झाला नाही. आणि म्हणून जे बोललो ते आज रेकॉर्डवर आहे. हे महाशय काय बोलले महाशय, म्हणजे चांगले आहे. आणि महाशय मुख्यमंत्री ते असं म्हणाले, सेना भवन बद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. 120 बी होत नाही. पत्रकारांना मला शिकवा, त्यांना अभ्यास ना कायद्याचा किती आहे शिकवा. नाही तर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलोय. सांगा मला. दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हेच मुख्यमंत्री पूर्वी बोलले होते, हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारले पाहिजे. सुसंस्कृतपणा. पवार साहेब याला मुख्यमंत्री केलं, त्याला सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे. का वाकडं केलं त्यांनी. हेही आमचे मुख्यमंत्री आहेत यूपीचे, भारतीय जनता पक्षाचे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल. मी आणि अमित शाह बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो.
काय अनपार्लमेंटरी वर्ड नाही? सांगा कोण वकील असाल तर. काय व्हाय की नाही? निर्लज्जपणाने निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दा वापरतो. असंस्कृती असला तरी वापरतो. माहीत असून वापरतो. हा विधानसभेत निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता हे आम्ही सांगतो. निर्लज्ज आपले आधी हे तपासली पाहिजे. त्याचा तो गाळलेला शब्द आहे, मी नंतर उच्चारण करतोय. काय हो माननीय पवार साहेब, काय सज्जनपणा आहे, साळसपणा आहे. आणि एवढा चांगला बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं असं नाही मला वाटतं. काय भाषा आहे. अरे आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. आणि कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो. त्यानंतर रिॲक्शन काय? चिपळूणला झेंडे दाखवले. एवढं ठीक आहे, भगवे झेंडे हिंदुत्वाचा आहे दाखवत असतात. प्रचंड गर्दी शिवसैनिकांची, 17 माणसं. चिपळूणला किती माणसं? 17. मी मुद्दाम मोजली. त्याच्या पुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हता, ती काढत होते. 13 माणसं. काय आंदोलन, प्रचंड प्रतिसाद. आमच्या घरावर किती आले मी मोजले नाही, माहित नाही, पण व्हिडिओ क्लिप मिळेल. पराक्रमी लोकांचा व्हिडिओ क्लिप मला मिळेल आणि मी मिळवी. आम्ही तिघही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचे केलं. घरावर तुम्हाला घरं नाहीत, मुलं बाळा नाहीत, एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कुठल्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत मी पुरून उरलेलो आहे. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आत्ताचे कोणी नव्हते. ते अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहित नाही. आणि म्हणून त्यांना आंदोलन करायचंय करू दे, आमचा बंदोबस्त करायचा करू दे. पोलिसांनी पाहत राहावं. कायदा आणि सुव्यवस्था आदेश देतात आणि करा. तुम्ही सर्वांनी अनिल परबची हे पाहिलंच कॅसेट. काही मला हलवत नाहीत, पण ते सगळ्यांना सगळे पसरले. अधिकाऱ्याला आदेश देतो, पकडा त्याला. त्याने काय डकेती घातला? काय दुसरं काय केलं? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे? महिलांवर अत्याचार होत आहेत. दिवसाढवळ्यात दुकानं फोडली जात आहेत. बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत. दिशा सालियांचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता? का त्यात छडा लागत नाही? अनेक महिला आहेत. ती पूजा चव्हाण आहे, तिच्यावर पण तेच. आता या गोष्टी गप्प बसणार नाही. काय होऊ दे. त्या मंत्राला आणि त्याला अटक होईपर्यंत आम्ही पाठलाग करणार. लोकशाही मार्गाने, कायद्याने. कोर्टातही जाणार त्या केस बद्दल. बघूया कोण वाचवतं. किती पत्रकार बातम्या आज लगेच देतील. संपला का फोन द्या खरा. पण आम्ही कायदेशीर लढाई लढणार. आणि ज्याने कृत्य केलं आहे त्यात जे जे होते ते आज जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमची जन आशीर्वाद यात्रा सुरू राहील. अजून 2 दिवस आहे. कोकणात, या महाराष्ट्र आज एक प्रगत राज्य,
कुठे चाललंय अधोगती तिकडे पहा. कोरोनामध्ये 1,57,000 लोक मृत पावली. देशात जेवढी मृत पावली त्याच्या 1/3 महाराष्ट्रात. काय म्हणू, पराक्रम आहे मराला लावण्यामध्ये का वाचवण्यामध्ये ते पाव. प्रगती, शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, परीक्षांचा प्रश्न, कोणते प्रश्न हाताळले आहेत आणि याच्यावर बोलायचं नाही. काही लोकांनी सुपारीच घेतली वाचवायची. काही चॅनल पाहतो आम्ही. त्या लोकांवर अन्याय, लोकांची बाजू घेणं ते भारतीय संसदे याच्यामध्ये घटनेमध्ये ते आपलं कर्तव्य सांगितलं आहे. आणि यासाठी चौथा स्तंभ आहे, चौथा स्तंभ आहे. आणि म्हणून आज पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी कोर्टाचा निर्णय आलाय. आज हायकोर्टात केस होती, सुनावणी 17 सप्टेंबर. त्यामध्ये म्हटलं आहे ऑर्डरमध्ये, राज्य सरकार तोपर्यंत कोणते निर्बंध लादणार नाही किंवा कारवाई करणार नाही. सर्व कारवाईपासून कायदेशीर संरक्षण ही कोर्टाची ऑर्डर आहे. तर एका आम्ही कोर्टाने सांगितलेलं प्रिंट तुम्हाला दाखवी. आणि माझ्याकडे महाडची पण ऑर्डर सोबत आहे. मित्र, आज अधिक काय माहिती देत नाही. मी केलं राष्ट्रीयत्व आणि त्या राष्ट्राचा माझ्या भारत देशाचा मला अभिमान आहे. आणि म्हणून भारत देशाचं स्वातंत्र्य ज्याला माहित नाही आणि त्यांनी चेष्टा करावी, आणि म्हणून माझ्या तोंडून ते वाक्य आलं. त्यामुळे भारताबद्दल, समाजाबद्दल, भाजपच्या नेत्यांबद्दल कोण काय बोलेल मी ऐकणाऱ्यापैकी नाही, ऐकून घेणाऱ्यापैकी नाही. पुढचं वाक्य नेक्स्ट टाइम. हा, हे सांग. आणि म्हणून मी माझी बाजू मांडली. तुम्हाला जेवढं काय मी सांगितलेलं आपल्याला दाखवता येईल, लोकांपर्यंत पोचवता येईल तेवढं पोचवावं. पुढच्या वेळेपासून मी टेप पण ठेवणार आहे. काही उपरास केला जातो वाक्याचा, शब्दाचा, तो होऊ नये. आता जपून पावलं टाकली गेली पाहिजे. आणि म्हणून तसा प्रयत्न होईल. तुम्हाला जे विचारायचं ते विचारू शकता. जब तक एक ही पत्रकार मुझे क्वेश्चन नहीं पूछता तो मैं जवाब नहीं दूंगा. एक है अरे हिंदी हो मराठी में, मगर एक ही कोई पत्रकार बोलना चाहिए. बोला. तुम्ही काही चुकीचं बोलला नाही, जसं तुम्ही आता म्हणाला. तुम्ही तुमच्या वाक्याचा मागचा तुमचा हेतू काय होता ते सांगितलं. पण काल आपल्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांचा राग योग्य आहे, पण शब्द त्यांनी जपून वापरायला हवे असं ते म्हणाले. तर तुम्ही त्यांच्या वाक्याची सहमत आहात की शब्द जपून वापरले गेले पाहिजे होते तुमच्याकडे? नाही, माझे काही शब्द बरोबर आहेत. कोर्टाने आता ऑर्डर वाचून दाखवली ना, मग काय चुकीचं नाही सांगितलं. हा, देवेंद्र फडणवीस आमचे जे मार्गदर्शन करतात ना ते मी स्वीकारेन, काय हरकत नाही. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की तीही मारामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ हा सख्खाच असतो. म्हणजे शिवसेनेचा उल्लेख सख्खा भाऊ म्हणून त्यांनी केलाय. माहित नाही, त्यांच्या मनात वेगळं काहीतरी असेल. सख्खा भाऊ असं आमच्या त्या योगींबद्दल, अमित शहा बद्दल असं कोण बोलत नाही. आधी भाव असावं की नाही तिथून शंका आहे, मग सख्खा बिक्का चुडत नंतर. अरे वा, तिला विचार दे. हिंदी में एक बार पूरी आपकी जो रिएक्शन है प्लीज बता दीजिए. देखिए, अभी रिएक्शन तो मैं दे चुका हूँ.
अभी भी कोर्ट में 17 सितंबर को एक केस आगे चलने वाली है। तब तक एक केस के बारे में मैं कुछ कहूंगा नहीं। अभी मुझे इतना ही कहना है, हमारी यात्रा थी जन आशीर्वाद यात्रा, वो इसलिए थी कि मुझे पहली बार मैं मंत्री बनने के कारण मुझे लोगों का आशीर्वाद लेना था। वो आशीर्वाद के बारे में हमारे पंतप्रधान जी ने कहा, आप जाइए लोगों में उनका आशीर्वाद लीजिए। इस वास्ते में घूम रहा था और उसी दरमियान जो घटना हुई, आपको मालूम है, बार बार क्यों पूछते हैं? अनिल परब का एक कथित ऑडियो क्लिप वायरल हुआ है जिसमें वो दावा कर रहे हैं पुलिस को आदेश दे रहे, उस बारे में आपकी प्रतिक्रिया जानना चाहते हैं। क्या कुछ नहीं अच्छा कर रहा है, कानूनी व्यवस्था संभाल रहा है वो। अभी उनके सरकार में कितने अच्छे लोग हैं, किसको बलात्कार के बारे में केस दर्ज होने के बाद निकाल डाला है, किसको अभी पुलिस पकड़ने निकले हैं, सब बहुत ही अच्छा काम चल रहा है। उसके बारे में या खुद अनिल परब के बारे में जो कुछ आ रहा है ना, जांच हो रही है, उसके बारे में भी वो पुलिस लोग से कहता होगा। और उन्होंने कहा वो कानूनी व्यवस्था के मुताबिक कितना सही है, उनके खिलाफ मैं केस कोर्ट में दर्ज करने वाला हूँ। आपके घर के बाहर जो लोग विरोध कर रहे थे उनसे उद्धव ठाकरे जो मुख्यमंत्री वो मिले, उन्होंने उनको शाबाशी दी, ऐसी कहाँ मिले? मेरे घर के सामने नहीं उद्धव अरे ये रास्ते में आ भी नहीं सकते, नहीं आ सकते। आपको लगता है कि तुम्हाला भाषा जपून वापरायला सांगण्यात आलेलं होतं काल कोणी कोर्टाने काल असं म्हटलेलं होतं काय की टीका करत असताना सांभाळून मला घटनेने दिलेला अधिकार आहे, पण टीका चांगल्या शब्दात करावी, टीकेने कोणाची मनं दुखली जाऊ नयेत एवढं मला माहिती आहे। ज्याला मनं असतील त्याला मग यात्रेदरम्यान टीका सुरूच राहील, चांगल्या शब्दात राहील। आमदार नितेश राणे यांनी आज ट्विट केलंय, त्यांनी म्हटलंय की हे सगळं स्टेट स्पॉन्सर्ड होतं आणि त्यामुळे राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे। त्यावर तुमचं मत काय की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे का? नाही, ते दौऱ्यावर आहेत, माझा संपर्क झाला नाही, मी याच्यावर काय भाष्य करणार नाही। आमचे दोन पुढारी बाजूला आहेत, हे झाल्यानंतर तुम्ही सोडल्यानंतर विचारेन असं काही शक्यता आहेत का? करारा जवाब मिलेगा, नीतीश राणे जी ने कहा कि करारा जवाब मिलेगा, उस पर आपकी प्रतिक्रिया? अरे उसने कहा, उनको पूछो ना, करारा जवाब किस तरह का होता है, उनको ज्यादा जानकारी है। गृहमंत्र्यांकडून काल जो काही प्रकार सुरू होता, गृहमंत्र्यांकडून एकही वाक्य आलेलं नाही, काही प्रतिक्रिया आली नाही। मात्र अनिल परबची जी व्हायरल झाली व्हिडिओ, एखाद्याने संभाषण व्हायरल झालं, गृहमंत्री काय बोलत नाही, मात्र अनिल परबचा व्हिडिओ अशा पूर्वी व्हायरल होतो। खरं गृहमंत्रीपद कोण चालवतं त्याचा प्रश्न निर्माण होतो काय? तुम्ही त्यांना प्रश्न विचारतो, त्यांचा प्रश्न मला कशा विचारता? मुख्यमंत्र्यांना विचारा, नाहीतर ॲडव्होकेट आमच्या दिलीप वळसे पाटलांना विचारा। तुमच्याकडे खातं आहे का अनिल परबकडे? बाकी सगळी खाती वर्ग केली आहेत, कलेक्शन बिलेक्शन सगळी इत्यादी। कारवाई हुई थी, दूसरी ओर कई शिवसैनिकों ने बीजेपी कार्यालयों पर पत्थर फेंके, तोड़फोड़ हुई, नेताओं को पीटा गया। वो नेताओं को पिटा गया? कई बीजेपी के नेताओं नहीं नहीं, अरे पिटा किसको पिटा नहीं गया? आप पत्थर तो लंबा से मारते हैं ना। ऐसी तस्वीरें पश्चिम बंगाल से आया करती थी, आपको लगता है कि उसी तरह के लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में महाराष्ट्र में हो गई? हम लोग भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल के मार्फत वातावरण यहाँ बनने नहीं देंगे। नासिक पुलिस ने ऐसा कहा है कि आपने उनको लिख करके आश्वासन दिया है कि आप आपत्तिजनक बात नहीं करेंगे। किसको? नासिक पुलिस ने कहा है। क्या लिख के दिया मेरे को? अरे उन्होंने एक नोटिस, जरा आप सरकारी काम काज समझ लो, खाली इधर का उधर न्यूज मत पहुंचाओ। उन्होंने मेरे को एक नोटिस दिया, मैं जवाब दिया नहीं हूँ। आपकी सही है ऐसा कह रहे हैं? आपको पढ़ाना, अरे रिसीव का सही नहीं है वो। आणि दिशा सल्ल्याण प्रकरणात तुम्ही म्हणालात मगाशी की आम्ही आता
नाही करायला प्रवृत्त करतात नाही, काही गोष्टी फार सभ्य आहेत, काहीच करत नाहीत. औषधाच्या खरेदीत पण काय केलं नाही. काय सगळं आता बाहेर यायला पाहिजे, जनतेला यांचं कर्तृत्व माहित होऊ द्या. एग्जाम्पल्स बता रहे थे आप, ऐसे कुछ एग्जाम्पल्स बता रहे थे जैसे योगी आदित्यनाथ के बारे में कुछ बोला गया, उनके ऊपर कोई जो है कार्रवाई नहीं की गई और आज जो है आपको लेकर जब आपने कुछ बोला तो आप पर कार्रवाई की गई, वो एग्जाम्पल्स आप अरे वो तो आदित्य जी हमारे मुख्यमंत्री यूपी में है, मैं महाराष्ट्र में हूँ. हमारी जो जन आशीर्वाद यात्रा है ना, और उनको प्रतिसाद जो मिला जिस तरह, वो बहुत लोगों को देखा नहीं गया, इस वास्ते ये चला है. सर क्या आप चाहेंगे योगी जी इस पूरे प्रकरण में जिस तरह से उद्धव जी ने उनको चप्पल से मारने की बात कही थी, क्या आप चाहेंगे इस पर FIR हो यूपी में या फिर यहाँ पे आप कराने जाएंगे? नहीं, हम क्यों नहीं करेंगे. वो आदित्य जी का काम है वो करना नहीं करना, मगर हमारे नेता के ऊपर जो किया है उसके बारे में हम दखल ले लिया है. अरे साहब ये पहली बार नहीं, इससे पहले भी आपने क्रिटिसिज्म जो है वो की थी. आपको क्या करना है? नहीं, मेरा सवाल तो सुनिए. आपको लगता है कि पूरी तरह से ऑर्केस्ट्रेटेड है, क्योंकि नारायण राणे मंत्री बनने के बाद जो घूमने दौरे पे है, जो उनका एक गढ़ माना जाता है, वहीं पे उनको अरेस्ट किया गया. आप कैसे दिखते हैं सर? कुछ नहीं दिखते. कानूनी व्यवस्था है, उसके मुताबिक उन्होंने मेरे बारे में शिकायत की, वो सेक्शन के मुताबिक मेरे को वहां से बोला कि कोर्ट में आपको हाजिर करना है. अरेस्ट बिरेस्ट तब तक कोर्ट में जाने तक मार तक मेरे को किसने अरेस्ट नहीं किया. उनकी रिक्वेस्ट पर मैं कोर्ट में गया. उनकी रिक्वेस्ट पे आप गए, उन्होंने आपको इजाजत नहीं दी? बिल्कुल नहीं, मेरे गाड़ी से गया. नंबर 2 अभी है. हाँ आपको खाना खाते वक्त हिरासत में लेने की कोशिश की गई, उस पूरे प्रकरण के बारे में प्लीज बताइए. नहीं आवश्यक. राणे साहब सामना दिख रहा है, सामना सांगितलं आणि याचाच अर्थ देश कायद्याने चालतो अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. काही जण चांगुलपणाचा फायदा घेत असल्याचं राणे म्हणाले. भाजपा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिलाय, सर्व पदाधिकाऱ्यांचं पाठबळ मिळालंय. यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया, मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है, फिर अभी भी वही हो गए सब. जो मंत्री है वही हो सकते हैं ना. संजय राऊतांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? काय मला वाटत नाही त्याची प्रतिक्रिया द्यावी. त्याची प्रतिक्रिया योग्य वेळी आणि योग्य असेल त्यांचं समाधान होईल अशी द्यावी. केंद्रीय मंत्र्याला गँगस्टरसारख्या शब्दाचा वापर होतो, प्रमाणापेक्षा जास्त वस्तूचं जेवढं नाही त्यापेक्षा जास्त देण्यात आलेल्या शिवसेनेकडून आणि गँगस्टरसारख्या शब्दाचाही वापर केला जातो. ऐकून घ्या, शिवसेनेकडून देण्यात आलं, योग्य माणसाला दिलं ना, त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं ना. आज कर्तृत्वात माणसं शिल्लक नाही आणि म्हणून असं होत आहे राज्य अधोगतीकडे चाललंय. माणसंच नाही शोधून, हे फक्त पोलिसांना आदेश ह्याला पकड, इथे पकड, ते गुहागर पास झाले, चिपळूण पास झाले, ते इथे आहेत. काय संदर्भानं बोलत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. मी असं काय बोललो की राग आला, असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केलेला आहे. पश्चिम बंगालसारखं वातावरण निर्माण होऊ देणार नसल्याचं ते म्हणतायत. शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारलेच नाहीत का असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केलेला आहे. चपलाने मारले पाहिजे योगींबद्दल मुख्यमंत्र्यांचे उद्गार, ही भाषा योग्य होती का असाही प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या आंदोलनात बोटावर मोजण्या इतकीच माणसे असल्याचं देखील नारायण राणेंनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
आत्ताच्या घडीची मोठी बातमी, नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। त्यांनी सर्वप्रथम दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले ही माहिती सांगत असताना याचा अर्थ देश कायद्याने चालतो असं सांगितलं। काही जण चांगुलपणाचा फायदा घेत असल्याचं देखील नारायण राणेंनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन स्वीकारेन असं देखील नारायण राणे या पत्रकार परिषदेत म्हणाले। माझ्या शब्दाचा विपर्यास नको, भाजपा माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचं पाठबळ मिळालं असं नारायण राणेंनी म्हटलंय। या सगळ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान नारायण राणे यांनी पूजा चव्हाण प्रकरणाच्या संदर्भानं देखील आता जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। त्यांनी थेट इशारा दिलाय, आता गप्प बसणार नाही, लोकशाही मार्गाने सगळ्या प्रकरणात मी आता न्यायालयात जाणार असल्याचं नारायण राणे म्हणालेले आहे। या पत्रकार परिषदेत मी काही चुकीचं बोललो नाही असं नारायण राणे सांगत असताना अनिल परब आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर नारायण राणेंनी इशारा दिला। योग्य वेळी संजय राऊत यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देईन असं म्हटलंय। सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजेत असं नारायण राणे म्हणतायत। माझे शब्द योग्य, फडणवीसांचं मार्गदर्शन स्वीकारेन असंही नारायण राणे म्हणाले। आपका आशय क्या है? ये आप कह रही है सरकार कुछ दिनों की मेहमान है, आपका आशय क्या है? क्या सरकार गिरने वाली है? ये नहीं, मैं अभी ज्योतिष के पास जा रहा हूँ। ये जो मेरे दोस्त दरे का आया है एड्रेस लिखा है ज्योतिष का, अभी जाके उसके बाद मैं कहूँगा। याच्यानंतर पत्रकार परिषद बंद संपली। सर नहीं, आपने कहा कि सरकार गिरने वाली है, कुछ दिनों की मेहमान है, तो क्या इसका हम लोग अरे अभी काम है, ज्योतिष के बाद जाके मैं तारीख एग्जैक्ट दूंगा। ज्योतिष के पास जाके उनकी सरकार गिरने की लेंगे या उसकी सरकार और आगे बढ़ने की लेंगे? आप देखेंगे वो, ये सरकार बढ़नी चाहिए। आपको लगता है आप हंस रहे? आज राज्य की क्या हालत है, किसानों की क्या हालत है, मजदूरों की क्या हालत है, इंडस्ट्री बंद पड़ते जा रही है, बेकारी बढ़ रही है, 2 टाइम का खाना नहीं मिल रहा है, तो ऐसी सरकार क्यों रखे यहाँ? बाकी लोग का दुकान तो चल रहा है, बराबर ना? हाँ बोल रहे हैं। आपके खिलाफ एक नॉन कॉम्पिटेबल ऑफेंस बनाया गया, इस तरह से देवेंद्र फडणवीस कह रहे थे, फिर भी आपको गिरफ्तार किया गया। क्या इसके आगे आप उनको मुंहतोड़ जवाब देंगे, क्योंकि ऑफेंस उतना सीरियस नहीं था ऐसा आपके पार्टी के नेता देवेंद्र फडणवीस कह रहे? देखिए, कोर्ट ने मुझे क्या कहा, मुंह तोड़ शब्द नहीं बोलने को कहा है। हाँ, तो आप अभी सवाल ही मत पूछना। नेक्स्ट टाइम हे आता मी बसा कशाला, आपलं काम चालू आहे ना मंत्रिपदाचं। पत्रकाराचं नाव सर, मोदी जी से इसको लेकर कोई बात नहीं है पूरी घटना के ऊपर, क्योंकि जिस तरह से शिवसेना क्या हम निपटने के लिए समर्थ है, तो क्यों बात करने का? हमें पूछा गया कैसा चल रहा है, बोला अच्छा, बहुत अच्छा चल रहा है यात्रा, कोई दिक्कत है नहीं। महाराष्ट्र में यात्रा हम लोग इतने घूमे, कोई दिक्कत नहीं हुआ। और ऐसी कोई पार्टी नहीं जिसकी इस तरह हमें रोका जाए, ऐसी ताकत नहीं है। इसके पूरे प्रकरण के बाद क्या अमित शाह जी ने आपके बात किया, जेपी नड्डा जी से आपकी बात? चला येऊन बहुत हो गया आपका। तेव्हा आपण पाहतो की या सगळ्या दरम्यान नारायण राणे यांची पत्रकार परिषद, अटक आणि जामिनानंतर नारायण राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। नारायण राणेंनी या सगळ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य करताना दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले, याचा अर्थ देश कायद्याने चालतो असं सांगत असताना काही जण चांगुलपणाचा फायदा घेतायत असं राणेंनी म्हटलंय। भाजपा माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचं पाठबळ मिळालंय असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। मी असं काय बोललो की त्याचा राग आला,